आपल्याला बघा कशाची रेसिपी सांगते मी तुम्हाला. कांदा टमाटर तळायला टाकले आणि इथं आलं लसूणची पेस्ट केलेली आणि हळद चिकनला आपलं लावून घेतलेली. मस्त असं चिकन आणलेले 1 किलो. बिर्याणी करणार आहे थोडीशी आपली आणि थोडासा रस्सा, त्याचबरोबर भाकरी. खरकट लावायला गॅस मोठा केला. तर आता हे चिकन असं लावून घेते, त्याला हळद मीठ लसूण आणि कांदा टमाटर पण मस्त असं तळले. आता इथे मिठातलं शिजायला घालते. मी कधी पण डायरेक्टली शिजायला फोडणीला नाही घालत, अगोदर शिजायला टाकते आणि मग नंतर मिठातलं हे झालं का नंतर मग वाटण मस्त अशी त्याला फोडणी देते. ते शिजायला टाकले. आता ह्याला अंगच्याच पाण्यात शिजू देते मस्त असं. ह्याच्यावर झाकण मारते, तोपर्यंत मी खालून धुणं घालून येते. तर आजचा चिकनच्या रेसिपीचा व्हिडिओ पूर्ण बघा. रेसिपी जेवणापर्यंत मी दाखवणार आहे, तर तुम्ही त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. शिजू दे आपलं चिकन मस्त असं. हळद असं लावून शिजायला आणि हे असं पाण्याचं भरलेलं ताट वरती ठेवते आणि त्याच्या अंगच्याच पाण्याने मस्त असं शिजू देते. त्याला एकदम खाली थोडंसं चिटकायला लागलं ना मग पाणी वाटायचं, खमंग त्याचा रसा उतरतो त्याच्यात. चिकन आपलं असं खाली चिटकत आले चांगलं. ताट काढते वरचं बघा, असं चिटकलेलं मस्त खमंग लागतं चिकन. खाली चिटकलं ना करतो असतं वगैरे, छान लागतं. आता ह्याच्यात ओतायचं पाणी. हे गरम ताटातलं ह्याच्यात पाणी ओतून घ्यायचं. तर हे बघा असं शिजले आपलं चिकन मस्त असं. आता अजून थोडंसं झाकण टाकतं शिजू देते. झाकण टाकल्यावर काय होतं, आता पाणी ओतलं त्याच्यामुळे ओतू येते. तर आता हे पाण्यात थोडंसं शिजू देते. बिर्याणीला मी 3 कांदा घेतले आहेत, 1 टमाटा घेतलेला आहे. इथं तमालपत्र हे मसाला घेतलेला आहे आणि ह्याच्यात लवंग आणि मिरी आहेत आणि इथं हिरवी मिरची. तर चला मी एवढ्याची घेते बिर्याणी बनवून. हे आता हे मी चिरून घेणार आहे. आधी चिरून घेते सगळं. तर चिकन शिजलेलं आहे. बिर्याणी हे करायला मी चालू केलेलं आहे. तर सगळं एक एक वस्तू मी टाकणार आहे. आधी लवंग आणि ह्याच्यात मिऱ्या आहेत हे टाकून घेते. हे सगळ्या शेवट टाकल्या का तळून निघत नाहीत, त्याच्यामुळं अगोदर टाकायचे. तमालपत्र हे साल आणि ते काय म्हणतात फुलाचं दगडी फुल तसलं गॅस बारीक केलेलं. हिरवी मिरची टाकते आधी. माझ्या पद्धतीची बिर्याणी सगळ्यांनी करून बघायला एकदा, गावठी पद्धतीने. गावरान कांदा टाकते, मिरची लागली तडतड करायला. लई चबर करायला लागली मिरची. लवंगी मिरची आहे ना बारीक, त्याच्यामुळे तशी करायला लागली. आता हे परतून घेते. थोडं हे परतत आलं का मग टमाटर टाकते. आता हे तळत आले तर बघा, आल्या लसणाची पेस्ट मी एकच कधी आणत नाही. आलं लसणाची पेस्ट पुढे आहे दुकानात भेटते बरं का, दिसतात अडकवलेले. बरेच लोक नाही आणत कधी. ते चवीलाच लागत नाही चांगलं, त्याच्यामुळे नाही आणत. आता टमाटर टाकते. तर बघा कांदा टमाटर हिरवी मिरची खडा मसाला सगळा तळून निघलेला आहे. तर आता आपण टाकू पावडरचे मसाले घेतले. तर हा आहे बिर्याणी मसाला. सगळं नाही टाकणार कारण मोठी पुडी 10 रुपयाची जास्त होईल.
हे हळद आणि हा आपला थोडासा काळा घरचा मसाला टेस्टसाठी. हे मसाले लगेच करपतात ना, त्याच्यामुळे सगळ्यात शेवट टाकायचं. आणि नमक हराम, सगळ्या ह्याच्यात नमक हराम पण पाहिजेच ना. त्याशिवाय काय खायला मजा येते का. तर चला ह्याच्यात मी आता घेते चिकन टाकून. माझ्या पद्धतीने चिकन असं बिर्याणी मस्त करून बघा आणि चिकनची भाजी पण करून बघा. एकदा नक्कीच ट्राय करा गावठी पद्धतीने. आपली गावाकडच्या बाया जशा करतात तशा. आमच्या गावाकडं तर कसं असतं ना, फक्त हे खडा मसाला टाकतात आणि बाकीचं बिर्याणी मसाला. तर मी आता आधी घेते चिकन टाकून. ती तशी दम बिर्याणी नाही मी करत, साधी बिर्याणी आपली असली. बस एवढंच बिर्याणीला, बाकीचा रश्शाला ठेवते. असा रस्सा बनवायचा. आता हे थोडंसं खाली एका हाताने जमत नाही हलवायला. हे तांदूळ आलेला आहे, कोलम तांदूळ आहे. मी ते तसला लांबका तांदूळ आमच्यात खात नाहीत लेकरं, नको म्हणतात, ते बेकार दिसते. अगो बाय पाणी गेलं. अरे देवा, जात नाही कधी अचानक, पण आज गेलं. आता ते बिर्याणीचा तांदूळ जास्त का तो खात नाहीत, तरी हा 60वाला कोलम तांदूळ आणलेला आहे. रोज जे खात होतो आम्ही त्याचाच मी भात करते. आता हे चांगलं रुटू शिजायले. तर ह्याच्यात स्वच्छ तांदूळ मी धुतलेत. तर हे तांदूळ मी घेते टाकून ह्याच्यात. तर इथे झाली अशी बिर्याणी. ह्याच्यावर टाकते कोथिंबीर आणि हे उरलेल्याचं रस्सा बनवते मस्त असा. आता ह्या चिकनचा रस्सा बनवून घेते मी मस्त असा. तर इथं कांदा, खोबरं आणि टमाटर पण भाजून घ्यायला मी मधनं चिरले आणि अशा फोडी फोडी केल्या, तर त्याला पण भाजून घेते मी. तर चला ह्याचं वाटण तयार करते मी आता. इथं आलं लसूण खोबरं ह्याच्यात आलं लसूण ह्याच्यात टाकलेलं आहे. तर ह्याचं पण वाटण तयार करते आणि चिकनची भाजी पण बनवून घेते, म्हणजे भाकरी करायला. तिथे आपला भात शिजतो. भाजीची तयारी चालली. कालवणाची काळा मसाला टाकते. तर ह्याच्यात चिकन मसालाही टाकला आणि आता वाटण. तर वाटण हाताने काढावं लागेल, वाटण काय आता पडणार नाही. तर घेतलं इथं वाटण पण टाकून. आता हे मस्त असं गिरवीसारखं तळून घेते. 5-10 मिनटं थांबते. 5-10 मिनटं नाही, 2 मिनटं तळू देते मस्त असं. आणि मग ह्याच्यात चिकन सोडते. आता इथे बघा घेतलं चिकन टाकून. मस्त असं चिकन फ्राय करून घेतलं मी. आणि इथं चिकनचा रस्सा इथं पाणी बाजूला काढलेलं आहे. हे असं पण फ्राय करून खाऊ शकताय, पण आपल्याला रस्सा बनवायचा आहे थोडासा. बाकीबरोबर चुरून खायला लागतं ना. आणि इथं भात झालेला आहे आपला असा मस्त बिर्याणी भात, बिर्याणी मसाला काही म्हणा, पण एकच नंबर झालेला आहे. या सगळेजण टेस्ट करायला. तर घेते मी आता ह्याच्यात पण थोडासा रस्सा ओतून. झालं आता चिकनला पण फोडणी दिली. आता हे उकळू देते मस्त असं आणि भाकरी टाकून घेते. कसा आहे आपला रस्सा? तांबडा रस्सा नाही आपण तसला करत, काळा झणझणीत रस्सा करतो. पांढरा रस्सा नाही चलत आपल्याला. काळ्या मसाल्याचा काळा रस्सा. तर काळ्या मसाल्याची मी रेसिपी, काळा मसाला कसा बनवतात घरगुती, त्याची रेसिपी मी टाकणार आहे ह्या चॅनलवर. तर नक्कीच बघा ती पण. तर चला मी घेते भाकरी टाकून आता. उठ ना, चल बिर्याणी खायला. बिननी खायला बिननी. चला उठा उठा उठा. चिकन बिर्याणी खायची तुला. उठ. बाळाला माझ्या कांजण्या आलत्या ना, त्याच्यामुळे ही डाग आहेत तसंच. चला 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 उठा उठा उठा. तुला नाही आवडते ना बिननी. चला उठा. खुद दो चला उठा उठा उठा. तर बघा इथं ज्वारीच्या आपल्या भाकरी केलेल्या आहेत 5-6 मस्त. इथं चिकनची भाजी झालेली आपली आणि इथं भात पण झालेला. तर शंभूचे पप्पा आलेले आहेत इथं, म्हणून त्यांच्यासाठी कोरा चहा ठेवलेला आहे. चहा उकळून देते मी. तर बघा झालं आपलं स्वयंपाक.
तर पहिल्यांदा भात आपल्या शंभूला द्यायचा खायला. शंभूला झोपेतनं उठले, शंभू झोपला होता. शंभू मला म्हणला मम्मी मला बिनूनी झाल्यावर मला उठव. हां मला म्हणला बिनूनी झाल्यावर मला उठव. हां एक पीस पण आहे, कप पीस. हां तर आमच्या शंभूला लय आवडती बिर्याणी का नाही बाबू. खा तर इथं शंभूचे पप्पा पण आज लवकरच आलेत. धराव घेतात अलीकडे. इथं पाण्याचं पण भरून ठेवले. इथं भाजी चिकनची अशी मस्त काळ्या रस्याची भाकरी, कांदा लिंबू. आणायकडे ताट तुमचं. तिथं ताटातच ठेवा भाकरी मग. तर या सगळे तुम्ही पण जेवण करायला. आणि आमचा पण आता जेवणाचा बेत चाललेला आहे. तर चला कसं काय जेवणाचा बेत वाटला. आणि जेवणाचा बेत म्हणताना मेन म्हणजे स्वयंपाक आणि बिर्याणीची रेसिपी आणि चिकनची भाजी पण कशी काय वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर या सगळेजण चिकन खायला. आमच्या चिकनाचा बेत पातळ रसा केला आहे मी, एकदम असा चुरून खायला. खोबरं टाकून खोबऱ्याचा रसा मस्त असा. मला असं चुरूनच लागतं आहे. आणि चुरून खाल्ल्याच्या नंतर मग नंतर बिर्याणी घ्यायची. बाळा शांत बस. तर चला या सगळेजण जेवण करायला. आणि आजचा जेवणाचा बेत आणि बिर्याणीची रेसिपी पण कशी वाटली सांगा. आणि चिकनची रेसिपी पण कशी वाटली सांगा. माझ्या पद्धतीची आवडली का ते सांगा. आणि माझ्या पद्धतीने करून बघा. जर नसेल आवडली तर कमेंट करून मला सांगा की माझी चुकत असेल तर, म्हणजे अशी करा तसे पण सांगा मला. तर चला बाय. मी घेते आता खाऊन. आज लवकर आमचं जेवण चालेल मस्त. रस्सा इतका मस्त झालाय ना. खोबरं टाकल्यावर रस्सा लय भारी होतो. आणि घरचा काळा मसाला आहे ना.